हॅलो, माझं नाव मीनाक्षी जगताप. मी गुरु गोविंद सिंग कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करत आहे. मी 12वी नंतर इंजिनिअरिंग घेतलं, सो त्याच्यामुळे मला M3 हा पूर्णपणे नवीन सब्जेक्ट होता. फर्स्ट टाइम जेव्हा मी M3 अटेंड केला पेपर, तर मला जो अभ्यास केला होता तो तर विसरायला झाला होता, पण मग कन्सेप्ट सगळ्या मिक्स होत होत्या आणि जेव्हा पेपर दिल्यानंतर वाटलंच होतं की M3 बॅकलॉग लागेल आणि रिझल्ट आल्यावरती समजलं की M3 बॅकलॉग लागलाय. बट मग फ्रेंडकडनं रेफरन्स भेटला की पर्पल हॅट इन्स्टिट्यूटला व्हिजिट कर म्हणून, तर तिने पहिलेच लावला होता त्यामुळे ती क्लिअर होती M3. पण मला बॅकलॉग होता, तो एनी हाऊ सिच्युएशन तो क्लिअर करायचा होता, क्रिटिकलला नव्हता न्यायचा. सो मग मी पर्पल हॅटला व्हिजिट केलं. मग त्यांनी मला वेगवेगळं रेफरन्स केला की त्यांचं ॲप्लिकेशन पण आहे, ऑनलाईन लेक्चर्स पण घेतात आणि जे रेग्युलर लेक्चर्स आहे ते अटेंड केलं तर तुला कॉन्सेप्ट क्लिअर पण राहतील वगैरे सरांनी मला समजावून सांगितलं. तसंच मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी अभ्यास करत गेली. मग तसं त्यांनी ॲप्लिकेशन दिलं, त्याच्यावरती ऑनलाईन व्हिडिओज होते, लेक्चर्स होते, त्याच्या थ्रू पण बऱ्याचशा कॉन्सेप्ट क्लिअर होत होत्या. आणि जर काही डाऊट असेल तर मग सर मला जसे बोलले होते, जर तुला नाही समजलं तर मला पर्सनली सांग, मी तुला परत समजून सांगेन. सो मग तो एक वेगळा कॉन्फिडन्स आला की डाऊट क्लिअरिंग कसं करायचं. आधी तर काहीच माहीत नव्हतं कारण 12th आमची ऑनलाईन गेली होती. मग मी रेग्युलर लेक्चर्स केले, काही कॉन्सेप्ट क्लिअर केल्या सरांनी, जसं का लॅपलास आहे, इंटिग्रेशन आहे, जे आमच्यासाठी नवीन होतं, 12thला ते नव्हतं. मग मी जेव्हा बॅकलॉग होता तर मग मलाही टेन्शन होतं की तो काढायचा आहे सब्जेक्ट. मग सरांना मी तसं सांगितलं. मग सरांनी मला समजून सांगितलं की टेन्शन नको घेऊ, जर काही अडलंच तर तू कधी मला विचार, मी तुझ्यासाठी आहे. सो मग तसं होत गेलं, वेगवेगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या, स्टडी रेग्युलर चालू होता, क्लासेस चालू होते. जसं जसं पेपरचं टाइम टेबल आलं तसं तसं मला डिप्रेशन येत गेलं कारण की सगळे विषय क्लिअर करायचे होते. सो मग सरांनी ती एक गाईडलाईन दिली की बॅकलॉग कसा काढायचा, प्रिव्हियस पेपर कसे सॉल्व्ह करायचे. त्याच्यानंतरून एक टेक्निक सांगितली, जर एखादी कॉन्सेप्ट आहे तर त्याच्यामध्ये ती लक्षात ठेवण्याची एक टेक्निक, एक ट्रिक भेटली का मग आपण पुढच्या फ्लोमध्ये राहतो. तर मग सरांनी ते पण सांगितलं, मी तसं करत गेले. आणि मग जेव्हा एक्झाम क्रॅक केली तेव्हा मग मला खूप भारी वाटलं की सरांमुळे मी M3 क्लिअर झाले. सो सरांना थँक्यू पर्पल हॅट.